नमस्कार सगळ्यांना. तर बघा, आधार कार्डद्वारे आता मिळवा ₹50,000 कर्ज. ठीक आहे. आत्ताची एक नवीन ही जी योजना आलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही आधार कार्ड वापरून ₹50,000 कर्ज काढू शकता. ठीक आहे. आता खूप महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे, कारण माहिती आहे आपण लोन घेत असतो किंवा कर्ज काढत असतो बँकात वगैरे हे. ते प्रोसेस वगैरे खूप असतात त्यात किंवा काही अटी नियम असतात. पण आता आधार कार्डद्वारे फक्त आधार नंबरवर तुम्हाला आता जे कर्ज आहे ते मिळणार आहे. तर ते कसे मिळणार आहे? त्याला तुम्हाला कुठे जाऊन अर्ज करायचा आणि कसा अर्ज करायचा ते पण मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. सगळी व्यवस्थित माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसंच कोण पात्र असणार आहे यासाठी ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत, कुठे स्किप करू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांना, शेजाऱ्यांना, सगळ्यांना, ओळखीच्या व्यक्तींना शेअर करा. म्हणजे ज्यांना कोणाला गरज असेल ते लोकं हे जे आहेत तो व्हिडिओ पाहून तो आधार कार्डद्वारे तुम्हाला त्यांना जर लोन घ्यायचं असेल, कर्ज घ्यायचं असेल तर घेऊ शकतात आणि त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. तर आता सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत पुढे. त्यापूर्वी तुम्हाला ह्याच्यामध्ये काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. मी नक्की आन्सर करेल. कारण हे जे आहे ते कर्ज जे आहे ते देणार आहेत ते. त्यासाठी तुम्हाला कुठं जायचं आहे किंवा कुठं फॉर्म भरायचा आहे का किंवा काय आहे ते सगळं, आणि ते कर्ज फेडायचं कसं, कशा टप्प्यात किंवा किती व्याजदर असेल ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघूया आपण सविस्तर माहिती काय आहे. आधार कार्डद्वारे कोणत्याही हमीशिवाय मिळणार ₹50,000 कर्ज कसा करायचा अर्ज? ठीक आहे. म्हणजे कोणत्या हमीशिवाय तुम्हाला ₹50,000 कर्ज जे आहे ते मिळणार आहे. आता ते कसं मिळणार ते पुढे पाहूयात. सरकारच्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत बघा, ही जी योजना आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत ₹50,000 कर्ज केवळ आधार कार्डद्वारेच मिळू शकते. यासाठी कोणत्याही हमी किंवा सुरक्षिततेची गरज नाही. म्हणजे प्रधानमंत्री स्वनिधी ही जी योजना आहे, त्या योजनेअंतर्गत तुम्हाला काय होतं, आधार कार्डद्वारे ₹50,000 कर्ज जे आहे ते मिळत असतं. ठीक आहे. ही जी योजना आहे ती प्रधानमंत्र्यांनी काढलेली आहे आपल्या. ठीक आहे. त्यामुळे केंद्रीय जी ही योजना आहे ती आहे. बघू आपण त्या योजनेत नक्की काय आहे. बघा, सर तुम्हाला पर्सनल लोनची ऑफर आहे, असा एखादा तरी कॉल तुम्हाला 2-4 दिवसात येत असेल, पण प्रत्यक्षात कर्जासाठी अर्ज केला तर लक्षात येईल किती कटकट आहे. बघा, सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा आपल्याला खूप कॉल्स येतात सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला पर्सनल लोन हवं आहे का, होम लोन हवं आहे का, हे लोन हवं आहे पर्सनल, कुठलंही लोन असं मला फोन येतात. पण हा वाटतं ठीक आहे आपण घेऊ शकतो लोन, हा चांगला आहे चला. पण जेव्हा आपण प्रत्यक्षात लोन घ्यायचं जातो तेव्हा तुम्हाला खूपच कटकट किंवा खूपच मोठी प्रोसिजर आहे ती. त्यामुळे कोणती बँक हमीशिवाय कर्ज देत नाही. बघा, कुठलीही बँक हमीशिवाय कर्ज देत नाही. ठीक आहे. त्यामुळे पण आता तुम्हाला केवळ आधार कार्डवर हमीशिवाय ₹50,000 कर्ज मिळणार आहे. तुमचाही यावर विश्वास बसत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो, की हे अगदी खरे आहे. आधार कार्डद्वारे तुम्हाला ₹50,000 कर्ज मिळू शकते. कोविड काळात 2020 मध्ये सरकारने छोट्या व्यावसायिकांना मदत करण्यासाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू केली होती. बघा, म्हणजे 2020 मध्येच ही योजना आलेली आहे. पण तरी पण बऱ्याच लोकांना किंवा माहिती नाही. कारण काय होतं, न्यूज असतात किंवा काय ते सगळं ह्याच्यावर जे आहे ते लोकांना कधी-कधी विश्वास नाही बसत खरं आहे की नाही. त्यामुळे असं होतं की ना बाबा खरं आहे की नाही माहीत नाही. पण कोविड काळातही चालू झाली होती. छोटे जे व्यावसायिक आहेत, छोटे बिझनेसमॅन आहेत, त्यांना मदत करण्यासाठी यांनी ती योजना सुरू केली होती. छोटे व्यापारी आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना स्वावलंबी बनवणं हा त्याचा उद्देश होता. जे काही छोटे व्यापारी असतील किंवा रस्त्यावरील जे विक्रेता असतील त्यांना मदत व्हावी छोटीशी, म्हणजे ते त्यांचा बिझनेस जे आहे ते चालू करू शकतील किंवा त्यात हातभार लावू शकेल यासाठी त्यांनी जी ही योजना चालू केली होती. ठीक आहे. आणि बघू आता आपण पुढे काय-काय होतं कसं काय. बघा, कर्ज फेडायला तुम्हाला मुदत किती आहे? कारण आता प्रत्येक कर्ज घेतलं ते फेडावं तर लागणार. त्यासाठी काही स्पेसिफिक मुदत पण असते. ती मुदत किती आहे बघू आपण. कर्ज फेडायला 12 महिन्यांची मुदत आहे. म्हणजे तुम्हाला 1 वर्षाची मुदत आहे. तुम्ही जर आज घेतलं तर तुम्हाला 1 वर्षापर्यंत ते फेडावंच लागणार आहे. बघा, या योजनेअंतर्गत छोटे व्यावसायिक कोणत्या हमीशिवाय आधार कार्डवर कर्ज घेऊ शकतात. पण ही योजना चालते कशी? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की कशी योजना चालते बाबा? काय हमी नाहीये, काय नाही, विश्वास कसं म्हणजे सुरक्षितता नाहीये, काय कसं बघू आपण. याची परतफेड कशी करायची असे प्रश्न तुमच्या मनात नक्की झाले असतील. यामध्ये व्यावसायिकांना प्रथम ₹10,000 कर्ज दिले जाते. जर त्यांना त्याची वेळेवर परतफेड केली, तर पुढच्या वेळी त्यांना ₹20,000 कर्ज मिळू शकते. आणि जर तेही त्यांनी वेळेवर परतफेड केली, तर कर्जाची रक्कम ₹50,000 केली जाते. कर्जाची परतफेड 12 महिन्यांमध्ये करावी लागते. बघा, हप्त्यांमध्ये करावी लागते. मग म्हणजे तुम्हाला फेडतं कसं येईल ते कसं आहे, बघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कर्ज घ्यायचं आहे, तुम्हाला आधी ₹10,000चं कर्ज दिलं जातं. ते जर तुम्ही वेळेवर फेडलं, तर बाबा ठीक आहे, तुम्ही फेडू शकता. तर तुम्हाला ₹20,000 परत एकदा कर्ज मिळू शकतं. ते पण तुम्ही वेळेवर फेडलं, तर तुम्हाला ₹50,000 कर्ज मिळतं. ठीक आहे. असं टप्प्याटप्प्याने तुम्हाला ते बघतात, की कर्ज फेडू शकत असेल तरच ते कर्ज घ्या तुम्ही, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर असं टप्प्याटप्प्याने कर्ज मिळू शकतं तुम्हाला. त्याचं 12 हप्त्यांमध्ये 12 महिन्यात तुम्हाला ते हप्त्यांमध्ये तुम्हाला कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. तर कर्जसाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा? आता आधार कार्ड आहे म्हणल्यावर तर अर्ज कुठे करायचा ते बघूयात आपण. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कर्जासाठी अर्ज कसा करायचा? यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन योजनेसाठी अर्ज करू शकता. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट कुठली पण सरकारी जी बँक असणार आहे, ठीक आहे, सरकारी बँक म्हणते मी. सरकारी बँकेत जाऊन तुम्हाला तिथं अर्ज करायचा आहे. तुम्हाला आधार कार्ड घेऊन जायचं आहे. तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता डायरेक्ट, ठीक आहे. तुम्ही थेट पोर्टलवर किंवा तुमच्या क्षेत्रातील कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन कर्जासाठी अर्ज करू शकता. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचा आधार तुमच्या मोबाईल क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक आहे. बघा, हे महत्त्वाचं आहे. तुमचा आधार तुमच्या मोबाईल क्रमांकाशी लिंक असणं आवश्यक आहे. कारण तुम्ही कर्जासाठी ऑनलाईन अर्ज केल्यास व्हेरिफिकेशनसाठी त्याची गरज लागते. म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरत असाल, तर तुमचं आधार कार्डला तुम्हाला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही ऑनलाईन पोर्टलला जेव्हा लॉगिन करता तेव्हा तुम्हाला ओ-टी-पी येतो तुमच्या मोबाईलवर, ठीक आहे, व्हेरिफिकेशनसाठी. तो ओ-टी-पी येण्यासाठी तुम्हाला आधार कार्डला तुमचा फोन नंबर लिंक असणं गरजेचं आहे. तर तो नसेल तर तुम्ही तो करून घ्या. कारण आत्ता कुठल्याही योजनेसाठी हे व्हेरिफिकेशन लागतंच आहे. असंच नाही की फक्त एकाच योजनेसाठी. तुम्हाला माहिती आहे सगळ्या योजनेसाठी, तर लाडकी बहीण असू दे, कुठली योजना असू दे, तुम्हाला जे आहे ते तुम्हाला ओ-टी-पी येतच असतो, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ते लिंक करून घ्यावं लागणार आहे. तर बघा, पात्रता काय आहे? आधार कार्डवर कर्ज घेण्यासाठी काय पात्रता? पात्रता पाहूयात आपण. कर्जासाठी अर्ज करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून शिफारस पत्र घ्यावं लागेल बघा. स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या संस्थेकडून तुम्हाला एक शिफारस पत्र घ्यावं लागेल, जेणेकरून त्यांना भविष्यात सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळू शकेल. त्यानंतर मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी फॉर्म भरावा लागेल. याशिवाय इतर कोणत्या कागदपत्रांची गरज भासणार नाही. बघा, फक्त आधार कार्ड मिळतंय तुम्हाला. बाकीचं कुठलंही तुम्हाला आवश्यक कागदपत्र मिळणार करायची गरज नाही किंवा द्यायची गरज नाही. या योजनेअंतर्गत कर्ज घेणाऱ्यांच्या 4 श्रेणी तयार केल्या गेल्या आहेत. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी व्यक्तींनी पोर्टलवर त्यांची पात्रता स्थिती तपासली पाहिजे. ठीक आहे. बघा, कर्जावर किती व्याज द्यावं लागणार? तुम्हाला प्रश्न पडला असता तर प्रत्येक कर्जावर व्याज तर लागतंच. आता यावर किती व्याज लागणार ते पाहूयात आपण. व्यापारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँका आणि सहकारी बँकांचे व्याजदर सध्याच्या दरानुसार असतील. तर NBFC, MFI इत्यादींसाठीचे व्याजदर त्यांना दिलेल्या RBI मार्गदर्शक तत्त्वानुसार ठरवले जातील. RBIच्या मार्गदर्शक तत्त्वांतर्गत समाविष्ट नसलेल्या इतर कर्जदारांच्या श्रेणीसाठी NBFC, MFI साठी सध्याच्या RBI मार्गदर्शकानुसार व्याजदर निर्धारित केले जातात. म्हणजे जे सध्याचे व्याजदर असतील बँकांचे, ते व्याजदर जे आहेत त्यानुसार तुम्हाला द्यावं लागणार आहे. ठीक आहे. आता बघा, हे सगळं झालं. तुम्हाला व्याजदर कळलं असेल, कारण त्या बँकेचं जेवढं सध्या आहे व्याजदर, ठीक आहे, त्याचं तुम्हाला तेवढं द्यावंच लागणार आहे. हे जे आहेत ते गोष्टी आहेत बघा. तर तुम्हाला जर वाटत असेल की बाबा चांगलं आहे, किंवा छोटे व्यापारी असतील किंवा रस्त्यावरील विक्रेते असतील, ह्या असतील, किंवा साधं जरी तुम्हाला कुठल्या कारणासाठी कर्ज घ्यायचं असेल, ठीक आहे, तुम्ही काय असं काय तुम्ही बिझनेस पण करत नसाल किंवा काय नसाल, काही नाही प्रॉब्लेम. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट बँकेत जायचं आहे, ठीक आहे. बँकेत जाऊन तिथं एक अर्ज करायचा आहे. अर्ज केला किंवा तुम्ही ऑनलाईन पण अर्ज करू शकता, ऑफलाईन पण करू शकता. तर तुम्हाला ऑनलाईन माहीत नसेल काही गोष्टी, तर तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन अर्ज करा. तुम्हाला ते लोन मिळून जाईल आणि तुम्हाला ते 12 महिन्यात, मग तुम्हाला ते 12 महिन्यातच फेडायचं आहे. ठीक आहे. असं आहे गोष्टी. जर तुम्हाला आता युजफुल ठरलीच असेल ही माहिती, कारण बऱ्याच जणांना लोन लागतंच काही गोष्टींसाठी. त्यामुळे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. फक्त आधार कार्ड असणं महत्त्वाचं आहे आणि आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक, बस संपला. एवढंच, काही दुसरं तुम्हाला दुसरी वेगळी कागदपत्र द्यायची नाहीच आहेत. तर तुम्हाला युजफुल ठरली का मला सांगा कमेंटमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सगळ्यांना आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून अशाच नवीन अपडेट्स किंवा ज्या महत्त्वाचे अपडेट्स असतात त्या आपल्याला कळून जातील. ठीक आहे. आता ही योजना जी आहे ती बऱ्याच लोकांना माहिती पण नसेल. पण ही योजना कोविडमध्येच निघालेली आहे. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला असतं की माहिती आहे, नाही आहे, खरं आहे की नाही असं वाटतं. त्यामुळे पण हे नक्कीच खरं आहे. ही योजना आहेच, तुम्ही कुठेही सर्च करू शकता. ही योजना आहे. ठीक आहे. धन्यवाद.